माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, भारत माता की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि धडाडीचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले जी, भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, माननीय विनोद तावडे जी, अमित साटम जी, रामदास भाई कदम जी, आशीष शेलार जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, उदय सामंत जी, योगेश कदम जी, रविंद्र वायकर जी, प्रवीण दरेकर जी, मिलिंद देवरा जी, जयदीप कवाड़े जी, राहुल शेवाळे जी, मीनाताई कांबळी, प्रकाशजी सुर्वे, कालिदासजी कोळंबकर, विद्याताई ठाकूर, योगेशजी सागर, परागजी अळवणी, प्रसादजी लाड, मिहिरजी कोटेचा, मनीषाताई कायंदे, तुकाराम काते, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेता मंडळी, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भावांनो, खरं म्हणजे मुंबईच्या प्रचाराचा शुभारंभ मी आणि शिंदे साहेबांनी 3 तारखेला केला। तो दिवस तिथीप्रमाणे आई जिजाऊंचा जन्मतिथीचा दिवस होता। आणि आज ज्यावेळी शिवतीर्थावरची ही शेवटची सभा आम्ही घेतो, हा दिवस पुन्हा आई जिजाऊ मा साहेबांचा या ठिकाणी जयंतीचा दिवस आहे। आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं स्मरण करून पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याकरता आपण सगळे एकत्रित आलोत। आज स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे। स्वामी विवेकानंदांनी हिंदू संस्कृती, भगवा झेंडा याला संपूर्ण विश्वापर्यंत नेलं आणि खऱ्या अर्थानं दिग्विजय मिळवला। अशा प्रकारचे स्वामी विवेकानंद यांनाही नमन करतो। कधी कधी मी विचार करतो, इतक्या सभा घेण्याची खरंच गरज आपल्याला आहे का? पण माझ्याकरता तो संवाद असतो। पण काही गोष्टी या सभांपेक्षा अधिक एका वेगळ्याच संवादामध्ये आपल्याला समजू शकतात। आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो, जरा लाव रे तो व्हिडिओ, लाव बरं जरा। हे उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो। आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय। तिथून हॉस्पिटल मधनं मातोश्रीला मी घेऊन आलो। हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून? त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं, सेनेबरोबर परत मनसेने युती करावी,
किंवा मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती आहे. तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतकं जवळून मला माहिती आहे. त्या निंदकाचे घर असावे शेजारी. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, त्या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का हो? फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला, तो लोकांना विचारून ढापला. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण नाही सोडला त्यांनी. प्रत्येक वेळेला यायचं, बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं, मग आम्ही लगेच बाबडपणाने इमोशनल. एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानाने ऐका आणि डोळ्यांनी बघा. हो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण काही भेजे में केमिकल लोचा होईल आहे. अरे तू कोण आहे? तू कोण? वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी? तू कोण आहे की मी बोलतोय ना? अरे मी बोलतोय ना, काय लॉजिक आहे? बघा परिस्थिती काय होती. वो नेता नाम ले लो, वो क्या नेता है क्या? अरे वो तो सब मिली जुली सुपारीबाज है सभी. आमच्या आजोबांनी फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही. पेंग्विन. बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी सगळेच असतील. बाबा दुपार झाले आता उठले असतील. कोणाचा कधी उठतंय, तुला काय करायचं? गेल्या 14 वर्षात मी 5 वर्षाचा पहिला हिशोब देतो. गेल्या 5 वर्षाचा, या 5 वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती? बजेट 21,000 कोटी रुपये. 21,000 कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं. त्यातले 60% पैसे हे आस्थापनेवरती जातात, तिथल्या पगारावरती जातात, इतर गोष्टीवरती जातात. राहतात किती? 40%. आता 40%मध्ये जर समजा पकडलं तर 21,000 कोटी मधले जर 40% पकडले, साधारणपणे 8,000 कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात. म्हणजे 5 वर्षामध्ये कमीत कमी 40,000 कोटी रुपये हातामध्ये होते. या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेले कुठे? गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामध्ये शहराचा तर विकास झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष ती असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. ते आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बद्दल उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. ते निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. अहो, ज्याच्या हातात तर आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. त्यामुळे आता मला सांगा, आपण उत्तर देण्याची गरज आहे? उत्तर त्यांनीच दिलंय. या ठिकाणी काल जी सभा झाली, त्या सभेमध्ये पुन्हा तेच अपील, पुन्हा तीच कारणं, पुन्हा तेच मुद्दे. खरं म्हणजे आत्ताच एकनाथजींनी या ठिकाणी सांगितलं, ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, अरे तुम्हाला जर आज मराठी माणूस या ठिकाणी कुठेतरी अडचणीत दिसतोय, मराठी माणसावर खतरा दिसतोय, तर 30 वर्ष तुम्ही काय कंचे खेळत होतात? मला सांगा, काय करत होतात तुम्ही? आणि मग याला जबाबदार कोण आहे? 25-25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये खुर्च्या तोडण्याचं काम तुम्ही केलं, आणि तरी जर माझा मराठी माणूस या ठिकाणी अडचणीत असेल, अरे चुल्लू भर पानी में डूब मरो, कहा वोट मांगने के लिए यहां आते हो. आणि मला आव्हान देतात, म्हणे आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे, तुम्हाला पोराला प्रमोट करायचं आहे, पण आदित्यशी चर्चा करा. अरे बाबा, आदित्यशी जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. आज खुलं आव्हान देतो, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं, त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा. आणि मग काय सांगायचं? मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक. बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही,
ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही. अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यानं अटके पार झेंडे लावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सळसळत रक्त दिलाय. आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही आहोत. अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो. ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं. अहमद शाह अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा. उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो. पण मराठे थांबले नाही, कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत. आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल. अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण बघा, या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. आणि काय म्हणाले या ठिकाणी, म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो, आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची. आम्ही सांगितलं त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिकण्याची तुम्हाला मुभा आहे, पण सक्तीची मराठी असणार आहे. पण एकदा पुन्हा सांगू इच्छितो, या गजनी लोकांना जे विसरले आहेत, तो गजनी पिक्चर आला होता ना, तसे गजनी आहेत. म्हणून एकदा क्रोनॉलॉजी सांगतो, या राज्यामध्ये हिंदी सक्ती करणारे कोण. खरं म्हणजे या ठिकाणी राज ठाकरेजी तुम्ही पण ऐकून घ्या. 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी घोषणा केली, या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीवर, त्रिभाषा सूत्रावर आम्ही समिती तयार करतोय. 16 ऑक्टोबर 2020 ला डॉक्टर माशेलकर समिती तयार झाली. या समितीमध्ये इतर लोकांसोबत उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक आणि विश्वस्त विजय कदम देखील होते. समितीतल्या 18 पैकी 16 लोक मराठी होते. 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींना अहवाल सादर केला. अहवाल घेत असताना भोंगेश्वरी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील तो अहवाल बघितला. आता हा जो अहवाल आला, या अहवालाचा पृष्ठ क्रमांक 56 कॉपी पण पाठवतो आणि अहवालही पाठवतो. पृष्ठ क्रमांक 56 वर भाषेकरता जो उपगट केला त्या उपगटाचा अहवाल त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्या उपगटामध्येही उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम त्या ठिकाणी होते. त्यातली शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा, नीट ऐका, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. मी नाही म्हणत आहे,
या ठिकाणी उद्धवजींचा अहवाल म्हणतो 1ली ते 12वी इंग्रजी विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील तर त्याला हिंदी पण शिकवलं पाहिजे, त्यामुळे त्याला भाषेची जाण येईल. बरं ठीक आहे, कदाचित ते कदम चुकले असतील, तसे कदम चुकत नाहीत फारसे, पण ते चुकले असतील. आणि हा अहवाल 14 सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी सादर झाल्यानंतर 20 जानेवारी 2022 ला माननीय उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीने त्याला मान्यता दिली. म्हणजे 1ली पासनं 12वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याकरता कोणी मान्यता दिली? एकनाथ शिंदेनी दिली, देवेंद्र फडणवीसनी दिली, उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटनी ती मान्यता दिली. आणि एवढंच नाही, 7 दिवसांनी पुन्हा कॅबिनेट होते आणि मागच्या कॅबिनेटचे सगळे निर्णय आपल्याला माहिती आहेत की नाही किंवा मान्य आहेत की नाही याकरता मिनिटचं कन्फर्मेशन होतं. 7 दिवसांनी ज्यावेळी इतिवृत्त समोर आलं, पुन्हा उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आणि त्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही आहे. कागद माझ्याकडे आहे. एकीकडे या ठिकाणी आपणच हिंदी सक्ती करायची, नंतर आमचं सरकार आलं, आमच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण मग विषय आला की कुठल्या वर्गापासून 3री भाषा शिकवायची. आम्ही तर सांगितलं हिंदी शिका, हिंदीचं आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पण कोणाला भारतातली कुठली भाषा शिकायची असेल तरी आम्ही ती शिकण्याची परवानगी देऊ. कुठल्या वर्गातनं शिकवायची याची आपण कमिटी तयार केली. बंधू भगिनींनो, यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता काल काय सांगितलं? म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खतऱ्यात आलं. यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं. आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली. 1988 सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली. पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री 1 वरनं मातोश्री 2 कडे गेलात, का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले, का गेले? जागा कमी पडत होती म्हणून. अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा. इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा GDP आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे. अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? आणि आता सांगतो 3रा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? कदाचित मी इथे 3 एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल आणि तुम्ही इथेच थांबाल, म्हणून 3रा एअरपोर्ट देखील या ठिकाणी करणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुंबईकरांकरता आम्ही मेट्रो केली, मुंबईकरांकरता EV बसेस आम्ही घेतल्या, मुंबईच्या सबअर्बन रेल्वेला आधुनिक आम्ही त्या ठिकाणी करतोय, गरिबांना घर देतोय, BDD चाळीत राहणाऱ्याला त्या ठिकाणी घर मिळालं, अभ्युदय नगरला घर मिळतंय, पत्रा चाळीत राहणाऱ्या त्या माझ्या मराठी माणसाला तुम्ही त्याचं घर हिरावून घेतलं होतं, त्याला देखील घर देणारे आम्ही आहोत. आणि त्यासोबत या विशाल सह्याद्रीमध्ये
आमचे जे लोक राहतात त्यांना घर देणारे आम्ही आहोत. या मुंबईमध्ये प्रत्येकाला घर देण्याचं काम हे आम्ही करतो. पण ज्या धारावीमध्ये घर देण्याचा निर्णय आम्ही घेतला, बंधू भगिनींनो, 2014 साली राजीव गांधी आले, ते म्हणाले धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे. 30 वर्ष काही झालं नाही. मोदीजींचं सरकार आलं 2014 नंतर, केंद्र सरकारची जागा आम्ही घेतली आणि त्या ठिकाणी धारावीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरवलं. पहिलं टेंडर आम्ही दुसऱ्या विकासकाला दिलं होतं. सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. त्या प्रक्रिया पूर्ण करून टेंडर गेलं होतं. मग मला सांगा उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर ते टेंडर का रद्द केलं? तुम्हाला कोणाला टेंडर द्यायचं होतं म्हणून ते रद्द केलं. आता मी विचारू का की तुम्हालाच अडाणींना टेंडर द्यायचं होतं म्हणून तुम्ही ते टेंडर रद्द केलं? आणि म्हणून आम्ही पुन्हा सरकारमध्ये आलो त्यावेळेस लक्षात आलं यांनी अशा अटी शर्ती केल्या होत्या की या धारावीच्या रिडेव्हलपमेंट सोबत मुंबईवर TDR ची मोनोपोली झाली असती. आम्ही सांगितलं चालणार नाही. शिंदेजी आणि मी होतो, आम्ही त्या TDR चं कॅपिंग केलं. 90% आपल्या DSR च्या वर, या ASR च्या वर किंमत देता येणार नाही म्हणून सांगितलं. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही TDR एक्सचेंजची अट टाकली. ऑनलाईन केवळ ट्रेडिंग करावं लागेल हे सांगितलं. आणि धारावीची जागा ही आम्ही कोणाला दिली नाही. धारावीची जागा आम्ही DRP ला दिली, DRP ला. आणि त्या DRP मध्ये सरकार देखील आहे, विकासक अडाणी आहेत, पण त्यात सरकार देखील आहे. आणि त्या ठिकाणी ओपन कॉम्पिटिशन केली, 4 टेंडर आले. त्यातनं आम्ही ज्यांनी सर्वात जास्त फायद्याचा सौदा दिला त्याला ते टेंडर त्या ठिकाणी गेलं. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल ही जी तुमची पद्धत आहे, या पद्धतीचं या ठिकाणी पर्दाफाश करण्याकरता मी आलो आहे. अरे बाबा, या सगळे जे प्रोजेक्ट आहेत, ज्या सगळ्या प्रोजेक्टचं तुम्ही बारसं करून राहिले, मी तर सांगितलं शेजारच्याचं पोरग मांडीवर बसवता आणि आमचं पोरग आहे सांगता. अरे या मुंबईला माहिती आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है, कोणी केलाय मुंबई करता हे माहिती आहे. तुम्हाला दाखवण्याकरता एक देखील विषय या ठिकाणी या 25 वर्षात करता आला नाही. पण विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं. आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे, माझे ते संस्कार देखील नाही आहे. पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात, माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात. अरे शरम वाटली पाहिजे. मला एका गोष्टीचा अभिमान आहे, मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये 2 वर्ष जेलमध्ये काढले. मी त्या बापाचा पोरगा आहे ज्याने आपलं जीवन संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमवली नाही. आणि मी तुम्हाला सांगू, अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातनं मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलांनी या ठिकाणी चालवलं. पण तुमचे पिताश्री हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा स्वर्गातनं पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? आणि म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही किती खोटं बोला तरी या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. आता अडाणींच्या गुंतवणुकीबद्दल यांनी सांगितलं. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की गुंतवणूकदारांना लोक अट्रॅक्ट करतायत. बरं जाऊ द्या महाराष्ट्राचं, राहुल गांधी तर विरोधात आहेत ना अडाणींच्या, रोज बोलतात ना अडाणींवर. त्यांच्या शासित राज्यांमधली काय स्थिती आहे? लावता का रे बाबा फोटो? लावा फोटो. हे कोण आहेत? हे अशोक गहलोत आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री असताना अडाणींना बोलून 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली.
दुसरा लावा, दुसऱ्याचा फोटो आला नाही, पण मी सांगून देतो. छत्तीसगड, भूपेश बघेल, हे भूपेश बघेल नाही, ते पुढचे आहेत, थांबा इथे. भूपेश बघेल 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. हे कर्नाटकचे काँग्रेसचे सिद्धरामय्याजी, हे राजेश अडाणींसोबत या ठिकाणी बसले आहेत. DK शिवकुमार साहेब, त्यांचे उपमुख्यमंत्री तेही बसले आहेत. 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. चला पुढे झारखंडला जाऊ. आता हे झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, 25,000 कोटी रुपयाची अडाणींची गुंतवणूक त्या ठिकाणी झाली. आता आपल्या दिदींकडे जाऊ. नाही, त्याच्या आधी आपले हे आले. आता कुठले आले आपले? रेवंत रेड्डी, हे आपले तेलंगणाचे. त्यांची किती गुंतवणूक आहे जरा बघू द्या. तेलंगणाची देखील 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी तेलंगणाची. आपल्या दिदी किती शिव्या रोज देतात मोदीजींना. रोज मोदीजींना शिव्या देणाऱ्या दिदी, रोज भाजपवर बोलणाऱ्या दिदी, यांनी पण अडाणींना बोलवलं. काय सुंदर फोटो आहे बघा, एकमेकाला नमस्कार करून राहिले. जसं तुम्ही बोलून नमस्कार केला तसाच आहे हा. यांनी देखील या ठिकाणी 8,000 कोटीची गुंतवणूक घेतली. केरळ, अरे ज्या ठिकाणी कम्युनिस्ट काँग्रेस, ज्या ठिकाणी भगव्याला शिरू पण देत नाहीत, हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, डाव्यांचं सरकार 13,000 कोटीची गुंतवणूक अडाणीला बोलवून घेतली. ओडिसा, हे माजी मुख्यमंत्री, हे पण भाजपचे नाहीत, NDAतही नाहीत, 29,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आंध्र प्रदेशचे जुने मुख्यमंत्री, हेही NDAत नाही, यांना आपण पराभूत केलं. जगनमोहन रेड्डीजी 35,000 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि तमिळनाडू, अरे कुठे गेला तमिळनाडूमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्टॅलिन साहेबांनी 15,500 कोटी रुपयाची गुंतवणूक घेतली. आणि आता पंजाबला जाऊया. पंजाबमध्ये देखील या ठिकाणी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी 4,500 कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी घेतली. आता मला सांगा, हे सगळे वेडे आहेत? अरे बाबा, आपण कुठल्या जमान्यात आहोत? हा जमाना असा आहे, तुम्ही जर उद्योजकाला नाकारलं, तुम्ही जर गुंतवणूक नाकारली, तर गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार आहे. आणि मग गुंतवणूकदार जर आला नाही, तर या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम कसं मिळेल? तुमचं बरं आहे, केवळ भाषण करायचे आणि मराठी माणसाला काय द्यायचं? नोकऱ्या तर सोडाच, शिव वडापावची गाडी त्या ठिकाणी द्यायची. वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही. पण आमचं स्वप्न आहे, या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकऱ्याही देऊ. एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही. याकरता अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू. आमचं ठरलंय, कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे. आणि एवढंच नाही, एक सुंदर प्रेझेंटेशन देखील झालं. आणि या प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी सांगितलं कशी अडाणींची 2014 नंतर नेटवर्थ वाढली मोदींमुळे. आता मी काही अडाणींचा वकील नाही आहे, ते त्याचं उत्तर देतील. पण महत्वाचं हे आहे, अरे वेड्यांनो, 2014 साली हा महाराष्ट्र, हा देश, भारत जगातली 11वी अर्थव्यवस्था होता. आता तो जगातली 3री अर्थव्यवस्था झाला. जगामध्ये एवढी मोठी अर्थव्यवस्था विस्तारित झाल्यानंतर हजारो उद्योजक या ठिकाणी तयार झाले. आणि जे उद्योजक या ठिकाणी होते त्या सगळ्यांनी प्रचंड मोठा विस्तार केला. त्या प्रत्येकाची नेटवर्थ वाढली, प्रत्येकाचा रेव्हेन्यू वाढला, प्रत्येकाचं ऑपरेशन वाढलं. मी तर या ठिकाणी 25 कंपन्यांचंच फक्त बॅलन्स शीट आणलं आहे आणि त्यातल्या काही प्रमुखांचं वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल नरेटिव्ह काय आहे. अरे मोदीजींनी तर हजारो कंपन्या ज्या कधी लिस्टेड नव्हत्या, आज त्या लिस्टेडही आहेत आणि प्रॉफिट मेकिंग देखील आहे.
तुम्ही बघा, ही चांगली नाव आहेत सगळी, जी लोक आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलांना त्यांच्या हाताला काम देत आहेत, अशा प्रकारची लोक आहेत. टाटा ग्रुपचा रेव्हेन्यू किती वाढला माहितीये? 14 पासून 24 पर्यंत, 14 पासून 26 पर्यंत 664%, 664%. HDFCचा 377%, अडाणी ग्रुपचा 680%, L&Tचा 380%, इन्फोसिसचा 247%, ICICIचा 240%, आदित्य बिर्ला ग्रुपचा 566%, भारती ग्रुपचा 260%. मी छोटे छोटे म्हणजे 200% वाले वगैरे वाचतच नाही, आता पुढेच जातो. सन फार्मा, आपल्या मुंबईची कंपनी, आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्या मुंबईची कंपनी सन फार्मा यांचा रेव्हेन्यू किती टक्क्यांनी वाढला माहितीये? 1552%, 1552%. एव्हेन्यू सुपर मार्केट ही पण मुंबईवालेच आहेत, यांचा कितीने वाढला माहितीये? 1166%. वेदांताचा 400%, हिंदुजा ग्रुपचा 376%, गोदरेजचा 409%, TVS ग्रुपचा 529%, RJ कॉर्प ग्रुपचा 1033%. आता या सगळ्यांचे वाढले, यांच्यातल्या काही लोकांच्या तुलनेत तर तुम्ही सांगितलेला आकडा कमीच आहे. त्यामुळे जर आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल, आपल्याकडे गुंतवणूक येत असेल, आपल्या मुलांच्या हाताला काम मिळत असेल, तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे की रोज त्यांना धक्का मारला पाहिजे, रोज शिव्या दिल्या पाहिजे. अरे तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्या पोराबाळाची तुम्हाला चिंता नाहीये, तुमच्याकडे काही कमी नाहीये, पण मला चिंता आहे त्या सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या व्यक्तीची, या मुंबईकरांची, ज्यांच्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न आहेत. ती स्वप्न त्यांना पूर्ण करायची आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याकरता त्यांना देखील या ठिकाणी गुंतवणूक हवी आहे. ती गुंतवणूक त्यांना कोण देणार आहे, हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा सवाल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मला फार उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. मी जर उत्तर द्यायला लागलो तर अनेकांना तोंड दाखवायला जागा राहत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आज एवढंच सांगतो, आमचा संकल्प हा एकच आहे, या मुंबईमध्ये महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पण महायुतीचा भगवा कोणाला तरी महापौर बनवण्याकरता नाही, कोणीतरी खुर्च्या तोडाव्या म्हणून नाही. या ठिकाणी पारदर्शी प्रामाणिकतेतून या मुंबईला बदलायचा आहे. या मुंबईकरांच्या हक्काचा पैसा मुंबईकरांकरता वापरला गेला पाहिजे. बेईमान लोकांचं राज्य हे समाप्त करायचं आहे. जे कफन चोर आहेत, अरे कफन मध्ये देखील जे चोरी करतात, असे बॉडी बॅग घोटाळेवाले यांना जेलमध्ये पाठवून या मुंबईमध्ये मुंबईकरांच्या हक्काचं सरकार हे बसवण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी एकच सांगतो, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा न सकूं ऐसा वादा नहीं करता. मैं अपनी बातें औकात से ज्यादा नहीं करता, भले ही तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता. आणि म्हणून या मुंबईला आम्ही बदलून दाखव. 15 तारखेला मतदानाकरता जा. ज्या ठिकाणी कमळ दिसेल, ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसेल, चेहरा पाहू नका, माणूस काळा आहे की गोरा आहे पाहू नका, केस आहे की टकला आहे पाहू नका. चिन्ह केवळ दोनच, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ आणि धनुष्यबाणाची बटन दाबा. आणि पुढच्या 5 वर्षाकरता मुंबईकरांचं सरकार या ठिकाणी निवडून आणा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.